तर भांडूपची जागा आपल्याला मिळाली असती तर जिंकलो असतो। अनिशा माजगावकरांना पक्षात सक्रिय करताना राज ठाकरे यांच्याकडून खंत व्यक्त। तर अनिशा माजगावकरांनी बंडखोरी करून ठाकरेंच्या राजूल पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती। भांडूपच्या जागेबाबत जे झालं ते चुकीचं झालं असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय। मी देखील त्या जागेसाठी आग्रही होतो, राज ठाकरे यांनी मत व्यक्त केलंय। पक्ष म्हणून लढवत असताना सुद्धा मला पक्षाने बऱ्यापैकी सपोर्ट केला आणि जे काही काम चालूच होतं माझं, मी कुठला पक्ष जॉईन केला नव्हता की पक्ष सोडला नव्हता। साहेबांचं एक मनसैनिक म्हणून माझं काम आताही चालू आहे। जर काही साहेबांनी चांगली जबाबदारी दिली तर नक्कीच आपण पुन्हा सक्रिय होऊ। तेच जे काही घडलं ते चुकीचं घडलं। त्याच वेळेला तेही सांगत होते की तिकीट द्या म्हणून यांना दिली पाहिजे, परंतु जे काही राजकारण हे दृश्य आपण पाहतोय रांचीतील आंदोलक विद्यार्थ्यांचा विधानसभेवर सध्या हा जो मोर्चा निघालेला आहे। झारखंडच्या रांचीमध्ये विद्यार्थ्यांची मोठी गर्दी या ठिकाणी आपण पाहतोय। बॅरिकेड्स लावलेले आहेत, ते बॅरिकेड्स देखील तोडण्याचा या विद्यार्थ्यांकडून प्रयत्न होतोय। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त देखील या परिसरात आहे आणि सध्या हे विद्यार्थी आक्रमक झालेले आपण पाहतोय। झारखंडच्या रांचीमधील आंदोलक विद्यार्थ्यांचा विधानसभेवर मोर्चा। रांचीमध्ये विद्यार्थ्यांची मोठी गर्दी, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा परिसरात सध्या बंदोबस्त वाढवला। आंदोलक विद्यार्थ्यांची राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीसोबत चर्चा अजूनही सुरू आहे। मुख्य मागण्यांवर कोणतीही ठोस जोपर्यंत निर्णय निघत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा या आंदोलनकर्त्यांनी घेतलाय। आक्रमक विद्यार्थ्यांकडून बॅरिकेडची देखील तोडफोड करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। पोलीस या आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करतायत। सध्या मोठ्या प्रमाणात आंदोलक या ठिकाणी जमलेले आहेत। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेले आहेत। प्रमोद, आपण पाहतोय विद्यार्थी चांगलेच आक्रमक झालेत, बॅरिकेडची देखील तोडफोड करण्याचा प्रयत्न सुरू आहे, काय सांगाल? आपण बघू शकतो रुसले दृश्यांच्या माध्यमातून मोठ्या संख्येत विधानसभेकडे मात्र पोलिसांकडे अडवलं केलेलं आहे। पण आता आक्रमक विद्यार्थ्यांचं दृश्य आपण बघतो दृश्यांच्या माध्यमातून। विद्यार्थी नक्कीच आपण पाहतोय हे विद्यार्थी चांगलेच आक्रमक झालेले आहेत। आमच्या मागण्या पूर्ण करा यासाठी हे विद्यार्थी सध्या घोषणाबाजी देखील देतात। मुख्य मागण्यांवर अद्यापपर्यंत कोणताही ठोस तोडगा असा निघालेला नाहीये। झारखंड विधानसभा परिसरात हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी पोहोचले। या आंदोलक विद्यार्थ्यांनी थेट विधानसभेवरच हा मोर्चा काढलेला आहे आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। विद्यार्थ्यांची संख्या आपण पाहतोय। हे आंदोलक विद्यार्थी हे बॅरिकेडिंग तोडण्याचे सध्या प्रयत्न करतात आणि पोलीस देखील त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतात। विधानसभेबाहेरची ही दृश्य आहेत। हे विद्यार्थी या ठिकाणी आपण पाहतोय। आमचे प्रतिनिधी प्रमोद आपल्या सोबत आहेत। प्रमोद, आपण पाहतोय विद्यार्थ्यांनी बॅरिकेड्स तोडायचा देखील प्रयत्न केलाय, सुरक्षा व्यवस्था देखील वाढवलेली आहे। आमच्या मागण्या पूर्ण करा अशी प्रमुख मागणी आहे यांची विद्यार्थ्यांची। नेमकं काय सविस्तर अपडेट काय सांगाल?
आक्रमक विद्यार्थ्यांकडून घोषणाबाजी देखील सध्या या ठिकाणी आपण पाहतोय. पोलिसांनी देखील त्यांना समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करा अशी भूमिकाच या विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे. विधानसभेच्या मुख्य प्रवेशद्वाराला हे बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत आणि या परिसराच्या 2 किलोमीटरच्या परिघात पाण्याचे फवारे मारणारी वाहनं देखील तैनात करण्यात आलेली आहेत. सुरक्षा व्यवस्था आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे. पीएससी आणि एसएससी परीक्षेतील गैरप्रकारांविरोधात गेल्या 17 दिवसांपासून हे विद्यार्थी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि आज हे विद्यार्थी थेट विधानसभेवर धडकलेले आहेत.